हो हो, आमची तयारी झाली. आणि आपलं राज कुठं आहे? वा, झकास. आमचं राज सोबून दिसतात की. अरे राजाचा पुतळा आणा इकडं. हा, इथे उभा करा. ठेवा इथं. उघडा रे पडदा. नमस्कार मंडळी. ही भारतभूमी ज्यांच्या पदपर्शाने पावन झाली, ज्यांच्या पराक्रमाची गाथा तुमच्या आमच्या नसानसात भिनली. प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खान मारला, पन्हाळ्यावर सिद्धी जोहारला शिकस्त दिली. लाल महालात शाहिस्ते खानाची केलेली फजिती आणि दस्तर खुद्द औरंगजेबाच्या तावडीतून शितापीने केलेली सुटका कसे विसरू आम्ही. राजाने जीवाला जीव देणारी जशी माणसं जोडली, तसं दुश्मन बी काही कमी नव्हतं. पण राजांच्या जाण्यानं दुश्मन बी हळहळला. महाराजांच्या मृत्यूची खबर ऐकून औरंगजेब ही अल्लाहला म्हणाला, हे परवरदिगार, तेरे जन्नत के दरवाजे खुले रखना, क्योंकि धरती पे माँ बहनों की इज्जत करने वाला एक महान राजा तेरे पास आ रहा है. जगाच्या इतिहासात असा एकच राजा होऊन गेला, ज्यानं 18 पगड जाती आणि सर्व धर्माच्या लोकांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केलं. त्या स्वराज्यातील प्रजा अगदी गुण्यागोविंदानं नांदत होती. चला तर, गुरुवर्य दादूजी कोंडदेव सैनिक शाळेचे बाल सैनिक सादर करतायत. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय. प्रेक्षक हो, जरा माफ करा. जरा नाटक मध्येच थांबावे लागल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो. साहेब, या या, राजाच्या पुतळ्याला हार अर्पण करा. अरे थांब, दिसत नाही का साहेब हार घालत्यात? अरे थांब तिथं. मनात कावा व तोंडात मावा खाऊन आमच्या चरणाला स्पर्श करायची लायकी आहे का तुझी? आणि तुम्ही कार्यकर्ते, अरे लाजा वाटू द्या जरा. आमचेही कार्यकर्ते होते, सवंगडी होते, मावळे होते. अरे इमाने इतबारे राज्याची सेवा केली त्यांनी. अरे कपाळावर नाम आणि हातात भगवा घेऊन छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणण्यापेक्षा आम्हाला हृदयात ठेवा. आमचे विचार जोपासा, आमच्या विचारांचे मंथन करा. ज्या वयात आम्ही रोहिडेश्वरच्या खोऱ्यात स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली, त्या वयात तुमच्या हातात 24 तास मोबाईल पाहून आमचे मन व्यथित होते. अरे कुठे आहे तो तरुण? कुठे आहे ते सळसळत रक्त? अरे काय चाललंय या स्वराज्यात? आज तुम्हाला जन्म देणारी माता, आपल्या भगिनी कुठे आहेत सुरक्षित इथे? एक तर ती मारली जाते गर्भात असतानाच, आणि जगलीच तर जगते ती गुलामीच्या विळख्यात. आणि एखादी निघालीच शिक्षणाने बाहेर तर आडवाटेवर होतो तिच्यावर बलात्कार. अरे संताप होतो आमचा अशा घटनांनी. अरे आठवा तो रांजेगावचा बाबाजी पाटील, ज्यानं आमच्या आई बहिणीवर हात टाकला म्हणून त्याचा आम्ही चौरंगा केला होता. हरामखोर, स्वराज्यातल्या स्त्रीशी बदंमल केलास, याची सजा एकच. नेताजी, राज माफी असावी, पण आज गडावर समारंभानंतर आधी स्वराज्य या गुन्हेगाराचा एक हात आणि एक पाय तातडीनं कलम करा. राजा, राजा माफी द्या. राजा, राजा, राजा माफी द्या. आणि ते पहा आमचे हिरोजी इंदोलकर,
आपली जमीन जुमला खेतीवाडी विकून ज्या हिरोजी इंदलकरांनी रायगड बांधला, काय मागितलं त्यांनी आमच्या जवळ? फक्त एका दगडावर आपलं नाव. हिरोजी, तुमच्या कामावर आम्ही खुश आहोत. आज तुम्ही मागायचं आणि आम्ही ते द्यायचं. महाराज, नग नग आम्हास मी काय बी नग. महाराज, तुमच्या सावलीत 2 वक्ताची मीठ भाकर खाऊन ढेकर देतोय. लय झालं महाराज. हिरोजी, हिरोजी, संकोच करू नका, मागा. आमची इच्छा आहे, मागा. आम्ही खुशीला देणार आहोत. महाराज, देणारच असाल तरी एक गोष्ट मागितली तर द्याल? बोलून तर बघा. महाराज, पायरीवर एक दगड लावायचाय आणि त्यावर मजकूर लिहायचाय, सेवेचे ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर. बाकी काय बी नका महाराज. महाराज, काय बी नका. हिरोजी, हिरोजी, अहो, एवढा सुंदर गड उभा केला, त्याला राजधानीचा आकार दिला आणि इनाम, गाव, जमीन, मोहरा हे सगळं मागायच्या ऐवजी हे काय मागितलं? पायरीवर बसवायचा येवलासा दगड. हिरोजी, धन्य आहे तुमची. महाराज, धन्य आहे. अहो, तुम्ही आम्हाला एवढा सुंदर गड दिला, आम्ही तुम्हाला पायरीचा दगड देणार नाही? हिरोजी, हिरोजी, तुम्हासारखे प्रतिभा संपन्न कलावंत हे तर आमच्या स्वराज्याचं भूषण. महाराज, महाराज, धन्य झालो, धन्य झालो. कष्टाचं सार्थक झालं महाराज. बघा, 300हून अधिक गडकोट किल्ले आम्ही उभे केले. आजही आमच्या कर्तृत्वाची साक्ष देत ते अगदी दिमाखात उभे आहेत. पण एकाही किल्ल्यावर आम्ही आमचं नाव नाही कोरलं. आणि तुम्ही साधे बसायची बाकडे आणि स्मशानातील लाकडे जरी आणली ना, तरी त्याच्यावर लिहिता अमुक अमुक यांच्या सौजन्याने. वार आहे तुमचं सौजन्य. अरे, संपला तो काळ. बस करा जाती जातीचं राजकारण. हा मराठा, तो कुणबी, तो महार, हा नाभिक. अरे, विसरलात का? विसरलात आमच्या शिवा काशीदला? शिवा, राज, राज, आमच्या सभेत चल. शिवा, लहान तोंडी मोठा घास घेतो, पण माझं भाग्य किती बघता. माझ्या आई बापाची पुण्य आहे किती बघता. राज, ही तुमची कापडं जेव्हा माझ्या अंगाला लागली ना, तवाच शिवा मिळाला. आता उरलाय तो तुमचा आत्मा आहे फकस्त. राज, तुमच्या ध्यानात येत नाही, पण मला स्वर्गाचं दर दिसतंय. हो, अजून काय पाहिजे माणसाला? लोक माणूस आयुष्यभर कसा कसा जगला ते सांगतात, पण माझ्या बाबतीत लोक सांगतात की शिवा असा बिलंदर, की शिवाजी राजाचं मारण मिळाला. मारून शानबी 1000 वर्ष जगेन महाराज. चला, या तुम्ही.
आम्ही धन्य झालो शिवा, आम्ही धन्य झालो. माफ करा राज, माफ करा. अरे कसले कार्य करते तुम्ही. जल्लोषात गुलाल उधळायचं आणि मिरवणुकीत नाचायचं एवढंच का काम तुमचं. बाकी तुम्हाला दोष काय द्यायचा म्हणा. जसा नेता तसा कार्यकर्ता. अरे कुठे आहेत तुमच्यातले मुरारबाजी, बाजी प्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे. प्राणापेक्षाही कर्तव्य श्रेष्ठ मानणारे आमच्या सवंगड्याची सर तुमच्यापैकी एकालाही यायची नाही. अरे तोफेचे आवाज कानी पडत नाहीत तोपर्यंत साक्षात यमराजांनाही थांबवले बाजी प्रभूंनी. पांडुरंगाबरोबर त्याच्या भक्ताचं नाव जोडलं जातं, तसं तुमच्या बरोबर आमचं नाव जोडलं जाण्याची ही संधी अशी हिरावून घेऊ नका. नाही बाजी राजे, माझ्या डोळ्या देखत मी तुमचं बरं वाईट झालेलं बघू शकणार नाही. राजे लाख मेले तरी चालतील, लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे. पण बाजी झालं. तुम्ही माझं ऐकलं नाही तर ही तुमची कट्यार माझ्या काळजात खुपसून तुमच्या पायावरती रक्ताचा सडा सांडली. मग खुशाल लढायचं असेल तर लढा बाजी. अरे आम्ही सांगतोय तोफ वाजवा. आणि तो पहा आमचा ताना. अरे आपल्या मुलाचं लग्न विसरून जीवावर उदार होऊन आमच्यासाठी कोंडाणा घ्यायला निघाले की रे. बरं झालं सुभेदार तुम्ही आलात. आम्ही आऊसाहेबांना शब्द दिलाय, रयतेच्या सुरक्षेसाठी 1 मासाच्या आत आम्ही कोंडाणा ताब्यात घेऊ. आणि म्हणूनच या मोहिमेचा बेल भंडार आम्ही स्वतः उचलायचं ठरवलं. मला बाई सांगा तरी, असं काहून मला वगळून मसलत बसलीया. अहो तुमच्या घरी मंगल कार्य का हाडलं राज. सौराज्य परीस मोठं मंगल कार्य कंच. आम्ही असताना राज सौता कोंडाण्यावर जाणार, आगीत उडी घालणार, वाघाच्या तोंडी मान देणार. आव मग आमचं उपयोग काय. वटांवर या मुठमुठ मिशा कशाला, या पराती एवढ्याला छात्या कशाला, हे मुदगलाव आणि टणक दंड कशाला, ही मजबूत मनगट कशाला, कशाला मिशांना पीळ भरायची आऊसाब. ते काही नाही. कोंडाणा घेतल्या बिगर माझ्या घरातलं मंगल कार्य होणार नाही. कोंडाण्याचं पान म्याच उचलणार. पण तान्हाजीराव रायबाचं लगीन. राज, आधी लगीन कोंढाण्याचं, मग रायबाचं. बेल भंडार आम्ही उचलणार होतो, तुम्ही तो का म्हणून उचलला. आता मराठ्यांची रीत आहे का? मराठ्यांची रीत आम्हा चांगलीच ठावकी आहे तान्हाजीराव. वय हर मोहिमेत तुमच्यासारखं सोनं कुठवर उधळायचं आम्ही. मातीमोल होतं आजवर ते सोनं. राज, तुमची नावसाहेबांची दिठी पडली तेव्हा त्याला झळाळी आली. मग आता तुम्ही सांगा, हे असलं सोनं तुमच्यावर, आऊसाहेबांवर, साम्राज्यावर वावळून नाही टाकायचं तर काय करायचं. तसं असेल तर आम्हीही येतो तुमच्या सभेत. आपण दोघं मिळून ही मोहीम. माफी करा राज, माफी करा मला. अहो म्या गेलो तर शेकडो तानाजी भेटत्यात, पर त्या समद्यासनी मार्ग दाखवाया एक शिवाजी राज हवं ना.
म्हणून म्हणतोय जाऊ द्या मला, राज जाऊ द्या मला. कारण हा अरे जाऊ द्या राज. अरे कसले नेते तुम्ही फक्त संधी साधू, जिथे सत्ता तिथे पत्ता खोलणारी तुम्ही राजकारणी, आपली तत्व निष्ठा वासनात गुंडाळून स्वार्थासाठी पक्ष बदलणारी एकच जात तुमची. कुठे तुम्ही आणि कुठे आमचे सरसेनापती प्रतापराव गुजर, अरे ज्यांनी आमच्या शब्दाखातर 6 वीरांसह स्वराज्याच्या यज्ञकुंडात आपल्या प्राणाची आहुती दिली. प्रतापराव, त्या खानाशी सल्ला काय निमित्त केला? हुकुम होता की बहलोल खानास धरावा अथवा मारावा, तरी तुम्ही त्या झरीस तपास सोडलात न ठेचता. खानाच्या तरवारीने कापली केलेली रयत तुम्हास कधीच माफ करणार नाही, कधीच नाही. सरनोबत आहात आता तरी सरनोबतासारखे वागा आणि लिहा. याच जबाबदार तुम्ही राव. दिसता क्षणी त्या जनावरास गर्दीस मिळवा, खानास गर्दीस मिळवल्या विना आम्हास रायगडी तोंड टाकू नका. राजांचे हे विखारी शब्द स्वाभिमानी प्रतापरावांचं काळीत चिरत गेले आणि दुखावलेले प्रतापराव कुठलाही विचार न करता अवघे 6 सरदार घेऊन बहलोल खानाच्या दिशेनं निघाले. धर्मपातीची बंधने झुगारून आमच्या मुसलमान झालेल्या बजाजी निंबाळकर, नेतोजी पालकर यांना आम्ही आपल्या धर्मात घेतले. धर्म बदललेल्या बजाजीच्या पोराची सोयरीक सुद्धा करायला तयार होईना आमचा 96 कोळी समाज. म्हणून आम्हालाच पुढाकार घेऊन आमच्या मुलीचं सखूबाईचं लग्न महादजी निंबाळकर यांच्याशी लावून सोयरीक करावी लागली. अरे धर्मासाठी प्राण दिले आमच्या शंभू बाळाने ते, आणि तुम्ही धर्माचे आणि जातीपातीचे राजकारण करून दंगली घडवून आणता, अराजकता माजवता. नाही, हे थांबले पाहिजे. बास गड्या, आपल्याला महाराजांचे नाटक नाही करायचे. इथं लोक फक्त नाटक बघतील, हसतील, टाळ्या वाजवतील, घरी गेलं की सगळं विसरतील. अर्पण काय होतंय त्यानं? नाटकच करतोय ना आपण. महाराजांची भूमिका करत असताना ती जगतो मी. स्वतःला विसरून मी शिवराय होतो. तेव्हा मी शिवराय होतो तेव्हा या स्वराज्यात घडणाऱ्या घटना पाहून मन कासावीस होतं, मन जळायला लागतं. कधीतरी शिवाजीराजे होऊन बघा, मग कळेल तुम्हाला. जिथं शेतकऱ्याच्या देटालाही धक्का लागत नव्हता, तिथे आज शेतकरी आत्महत्या करून मरतोय. बांधावर शेतकरी आणि सीमेवर मरतोय जवान, आणि इथे आम्ही करतोय राजकारण. जिथे महाराजांच्या नावानं राजकारण चालते, कसं करायचं नाटक मावळ्यांनो? इतिहासात, नाटकात, मालिकामध्ये शिवरायांना मनोरंजन म्हणून दाखवण्याचे पाप करतोय आम्ही. शिवराय हे मनोरंजन नाही, तो एक विचार आहे. विचार समतेचा, न्यायाचा, योग्य व्यवस्थापनाचा. हे विचार घेऊन नवक्रांती करायची सोडून आपण शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जयंतीला एकमेकाला डोक्यावर घेऊन नाचतो, पण त्यांचे विचार डोक्यात नाही घेत. वा, पण हे विचार, हे क्रांती आपलं काम नव्हे भाऊ. माणसानं आपल्या पायरीनं वागावं. आपण कसा बदल करणार? स्वराज्यात प्रत्येक मावळा आपल्या स्वराज्याच्या विचाराने भारलेला होता. प्रत्येक मावळा प्रति शिवाजी होता, म्हणून स्वराज्य निर्माण झाले. हे विसरता तुम्ही. देशातील प्रत्येकाने शिवरायांच्या पराक्रमाच्या आठवणीबरोबर त्यांचे विचारही जोपासले तर हा बदल व्हायला वेळ लागणार नाही. होय, चुकलं आमचं बरं, पण आता करायचे तरी काय? शिवकल्याणकारी राज्य निर्माण करा. कार्यकर्त्यांनो, नेत्यांची हुजरेगिरी बंद करा. नेत्यांनी आपल्या पक्षांशी प्रामाणिक राहा. राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्त्व द्या. प्रत्येक नागरिकांनी आपले कर्तव्य बजावा. साक्षात राजे, राजे, हो राजे, साक्षात राजे.
चमत्कारच म्हणायचा की शिवरायांचा पुतळा. इथे बदल घडण्यासाठी चमत्कार घडतात, पण लोक बदल करण्याऐवजी चमत्कारालाच नमस्कार करतात. पण यामुळे बदल राहतो दूर. हीच मानसिकता बदला, विचार बदला, तरच देश बदलेल. जय भवानी, जय शिवाजी. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की